आत्म्यांनो, या दासाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आणि आता त्या जुन्या गोष्टी खूप आठवतात जेव्हा हे ज्ञान समजून आलं. आमचा एक बैल होता आणि त्या बैलाच्या मागच्या खुरामध्ये एवढा मोठा 1.5 इंचाचा खिळा घुसला आणि कळलं नाही. लगेचच त्याला शेतात नेलं. पूर्ण दिवस नांगराला जुंपलं. इतका मोठा खिळा लागला होता रात्री आणि सकाळपासूनच त्याला नेलेलं होतं. पायाने खूप लंगडत होता बैल, पण थांबवलं नाही पूर्ण दिवस. कोणत्या दृष्टिकोनाने नाही थांबवलं तर बऱ्याचदा जेव्हा बैलाच्या नसेवर नस चढते सल्ला देत असत हे तेव्हाचे हकीम होते की बैलाला काही झटका बिटका बसला असेल की ज्या कारणाने तो लंगडत असावा, लंगडतोय, त्याला थांबवायला नाही पाहिजे. काम करत राहिला तरच तो ठीक होईल, नाहीतर पाय बधीर होऊन जाईल. या दृष्टिकोनानेच नांगरणाऱ्याने दिवसभर प्रयोग केला, थांबवलं नाही. संध्याकाळपर्यंतच त्याचा पाय चांगलाच सुजला, मोठा झाला आणि घरी आला कसा बसा 3 पायांवर चालत चालत आला आणि येता येताच बसला. ना चारा खाल्ला, ना खाल्लं पिल्लं, काहीच नाही. आणि उठला नाही सकाळी. आणि उठवायला गेले तेव्हा तोंड उघडलं नि पडला कोलमडून, पाय सुजून गेला. अशा प्रकारचे हकीम असायचे त्या काळी. कोणी बोलावलं त्याने पाहिलं याला तर सूज आली आहे खूप वरती, गुडघ्यापर्यंत पाय खूप सुजला होता, खूप सूज होती. तर तो म्हणाला की याच्या गुडघ्यात गोळा आला आहे, बैलाच्या गुडघ्यात खिळा घुसलाय खुरात. पण ट्रीटमेंट सुरू झाली गुडघ्यावर. मालिश केलं, त्याला पट्टी बांधली. आता आधी तर तो अतिशहाणा होता जेव्हा मनुष्य होता, त्यानं विचारच केला नसेल की एवढी वीज पडेल त्याच्यावर. आता बोलून सांगू शकत नाही कुठे दुखतंय, काय पीडा आहे. 1 महिन्यापर्यंत भोगत राहिला. खाणं पिणं काहीच नाही, डोळ्यातून फक्त अश्रू. 1 महिन्यानंतर जखम आपोआप पिकून फुटून त्यातून पू बाहेर पडू लागला. तेव्हा लक्षात आलं, हात तेरे की, हा तर खुरात या इथे डिफेक्ट आहे. मग पुन्हा कोणाला दाखवलं. त्यानं साफसूफ करून एका चिमटीत धरून तो खिळा काढला तर तो एवढा मोठा होता. तेव्हा सुटका झाली त्या प्राण्याची. आता परमात्मा आठवण करून देतात, कबीर जेव्या तो वाए वली जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो ये मुख में भलो ना चामे. परमात्मा म्हणतात, जीभ तर ती चांगली जी भगवंताचं नामस्मरण करेल, त्याचं गुणगान करेल. या चामडीची काही आवश्यकता नाही या तोंडात, यापेक्षा हिला कापून फेकून द्या. तर पुण्यात्म्यांनो, सत्साधना न केल्यानं जीभ हासडली जाईल आपली आणि बोलून सांगता नाही येणार आपल्याला. आता ह्या गोष्टी दासाला आठवायला लागल्या जेव्हा परमात्म्याचं हे ज्ञान समजू लागलं. हे डोळे उघडले, रात्रीची झोप उडाली, दिवसाची शांती संपून गेली. जोवर ही साधना नाही मिळाली आणि मिळाल्यानंतर मग मात्र मी जीवाची बाजी लावली. समजा है तो सिर दर पाओ भोर नहीं रे सादा. परमात्म्याने म्हटलं आहे की ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू, और गरीबदास ये वक्त जाता रोग इस पैरे नू. ह्या वेळेला आठवून आपण खूप रडाल की हे भगवान, मनुष्य जीवनात भक्ती केली असती तर कुत्र बनून अशी तोंड वर करून रडायची वेळ आली नसती. त्यांना कधी कधी प्रेरणा होते. ही काय अवस्था झाली आमची. रात्रीच्या वेळी थंडीच्या दिवसात वरून पाऊस पडतोय आणि तो AC रूममध्ये राहणारा आज शेपटी घालून गल्लीमध्ये विराजमान आहे एक भक्ती न केल्याने, आणि मग तो वर तोंड करून करतो ऊ. ही काय अवस्था झाली आहे. त्यांचा तर हाच आत्मा होता जो मनुष्य जन्मात होता. सगळं जाणवतं त्यांना. तर इथे परमात्मा म्हणतात, ते अच्छे दिन पाछे गए गुरु से किया ना हेत, अब पछतावा के कर विराचडिया चोगी खेत. म्हणजे मनुष्य जीवन असताना जर हे ज्ञान आठवलं, समजलं तर मग काही बिघडत नाही. नाहीतर नंतर सगळ्याची माती होते. मग रडतो तोंड वर करून. गरीबदास ये वक्त जात है, मनुष्य जीवन का समय जाता रोग इस पैरे नू. जर सद्भक्ती नाही केली तर रडायची वेळ येईल. आणि भक्ती करतायच्या नकली माणसांकडे तर तेही रडतील, कारण ते निरुपयोगी आहेत. काही मंत्र नाही, काही साधना नाही, काही ज्ञान नाही त्यांना. तर ती आता गोष्ट बिघडतीये पुण्यात्म्यांनो.
या काळाने भरपूर अन्याय केला आहे तुमच्यावर. परमात्म्याची आस आत्म्याला बऱ्याच युगांपासून आहे, जेव्हा परमात्म्यापासून त्याची ताटातूट झाली आहे. पण काळाने आपले हे दूत पसरलेले आहेत जे मिसगाईड करतायत, परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाहीत, तर साधनांमध्ये गुरफटवून ठेवतात. हे तर दयाळू येतात, आपल्या समर्थपणाने आपल्याला या मार्गाचं स्मरण करून देतात, यावर दृढ करतात, जे काळ होऊ देत नाही. तर काळ मनामध्ये विष कालवतो जेव्हा हे सज्ञान ऐकतो, आणि जेव्हा अज्ञान ऐकता तेव्हा आरामात बसून राहता. जो जे म्हणेल ते सगळं सत्य, आणि सत्य सुरू झालं की ते खोटं वाटायला लागतं, कारण की आम्ही अज्ञान खूप ऐकून ठेवलंय. आता साधना करतात ती चुकीची करतात.